ओम नमो भगवते वासुदेवाय। हा हिरण्याक्ष युद्धाच्या खुमखुमीनं समुद्रात शिरून त्या समुद्रातच वसलेल्या विभावरी नावाच्या नगरीमध्ये गेला आणि त्या विभावरी नगरीचा राजा म्हणजेच वरुण, की जो पाताळ लोकाचा स्वामी आहे, सगळ्या जलचरांचा अधिपती आहे, त्याला त्यांनी बघितलं आणि अत्यंत उपहासानं उपरोधानं तो त्याच्याशी बोलायला लागला. धनुराज, तुम्ही स्वतःला अगदी बलवान समजता, मोठे कीर्तिशाली आहात आणि आपला केस सुद्धा कोणी वाकडा करणार नाही अशी मोठी प्रौढी तुम्ही मिळवता. अनेकांच्या वीर्याच्या मदाला तुम्ही अगदी चूर करून टाकलाय, चूर्ण करून टाकलाय. आता मला युद्धाची भिक्षा घाला. मी गरीब आहे, आपण पराक्रमी आहात, शूरवीर आहात, तेव्हा या दिनाला युद्धाची भिक्षा द्या असं उपरोधानं आणि उपहासानं तो वरुणाला सांगतोय. कारण तुम्ही म्हणाले सगळ्या संसारातल्या सगळ्या दैत्यांना दानवांना जिंकून राजसूय यज्ञ सुद्धा केलाय आपली प्रौढी मिरवण्यासाठी. त्याचा सगळा तो उपहास वरुणाने सहन केला. उपरोधात्मक बोलणंही त्यानं ऐकलं. ते ऐकल्यानंतर वरुणाला सुद्धा खरा आतून रागच आलेला होता. रागानं तो अगदी जळफळत होता. पण तरी सुद्धा त्याचा आतापर्यंतचा पराक्रम, त्याची उन्मत्तता हे सगळं ऐकल्यानंतर अत्यंत बुद्धिचातुर्यानं विवेकानं वरुणानं आपला तो राग शांतपणे गिळला आणि तो त्याला म्हणाला, अरे खरं सांगू का, आता म्हणाले युद्ध भांडणं मारामाऱ्या याच्याबद्दल मला आता काही तेवढी आवड राहिली नाही, रुची राहिली नाही. पण तुझ्या ठिकाणी जर खरोखर युद्धाची खुमखुमी असेल, द्वंद्वाची खुमखुमी असेल, तर एक व्यक्ती तुझ्याशी द्वंद्व खेळू शकेल, युद्ध करू शकेल. भगवान पुराण पुरुष जे आहेत, श्रीहरी जे आहेत, त्यांच्याशिवाय तुझ्याशी युद्ध खेळायला तुला तुल्यबल असा दुसरं कोणी मला दिसत नाहीये. अत्यंत ते तुझ्यासारखे तरणकुशल आहेत. तेव्हा खरोखरच जर तुला युद्धाची खुमखुमी असेल तर अवश्य तू त्या भगवान पुराण पुरुष श्रीहरींच्याकडे जा आणि ते तुझी इच्छा बरोबर पूर्ण करतील. आणि तुझ्यासारखे वीर त्यांचंच नेहमी गुणगान करतात, त्यांच्याच बळाचं पराक्रमाचं गुणगान करतात. तेव्हा तू त्यांच्याकडे जा. भले मोठे वीर पराक्रमी आहेत आणि त्यांच्याकडे गेलास की ही जी तुझी युद्धाची खुमखुमी आहे, जी कंडू आहे, ती पूर्णपणे शमेल आणि वीरशैयेवर तुला झोपता येईल. आजूबाजूला सगळे कुत्रे तुझं भुंकून भुंकून कौतुक करतील आणि तुझ्यासारख्या दुष्टांना मारण्यासाठीच त्यांनी निरनिराळे रूप घेतलेली असतात. सत्पुरुषांवर, सज्जनांवर, हरिभक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांनी अशी काही रूप घेतलेली असतात. तेव्हा तुला जर खरोखर युद्ध करायचं असेल तर तू त्या भगवान श्रीहरींकडे जा. वरुणाचं बोलणं ऐकलं आणि त्या मदोन्मत्त दैत्याला बरं वाटलं, आनंद वाटला की हा नाही पण याच्यापेक्षा दुसरा कोणीतरी चांगला आपल्या बरोबर युद्ध खेळायला योग्य असा मनुष्य मिळेल. आणि एकीकडे वरुणाने सांगितलं होतं की त्या श्रीहरींच्याच कडनं तुला मृत्यू प्राप्त होईल, तो मरशील. पण हे ऐकून सुद्धा त्याने न ऐकल्यासारखं केलं, तिकडे लक्षच दिलं नाही आणि
त्यांचा पत्ता शोधण्यासाठी म्हणून तो पहिल्यांदा देवर्षी नारदांकडे गेला आणि नारदाने त्याला सांगितलं की तुला भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर ते की असे शंखचक्र गदा पद्मधारी सुवर्ण मुकुट धारण केलाय पितांबर नेसलाय अशा रूपात काही तुला दिसणार नाही. आता तुला जर बघायचं असेल तर ते विश्वविजयी अशा वराह भगवंताच्या रूपातच तुला दिसतील आणि ते आता रसातळामध्ये आहेत. तिथून ते पृथ्वीला आपल्या दाढांच्या शिंगाच्या टोकावर उचलून वर बाहेर आणण्याच्या उद्योगात आहेत. तेव्हा जर तुला जर लढायचंच असेल तर त्या वराह भगवंताकडे जा. आणि देवर्षी नारदाने सांगितल्यानंतर हा ताबडतोब रसातळात गेला आणि बघितलं तर खरोखर वराह भगवंत आपल्या सुळ्याच्या टोकावर दाढांच्या टोकावर त्या पृथ्वीला वरच्या बाजूने घेऊन येत होते. डोळे अगदी एखाद्या लाल चमकणाऱ्या मण्यासारखे दिसत होते, तेजस्वी दिसत होते. त्यांना बघितलं मात्र त्यानं गडगडाटी हास्य करायला सुरुवात केली. त्याने म्हणाल्या हा जंगली पशु इथे पाण्यात काय करतोय, समुद्रात काय करतोय. आणि तो त्या वराह भगवंतांनाच बोलायला लागला, अरे मूर्खा इकडे ये, सोडून द्यायच्या पृथ्वीला. खर तर ह्या विश्ववेधाच्या ब्रह्मानी आम्हा रसातळ वासियांसाठी ही पृथ्वी आमच्या ताब्यात दिलेली आहे. तेव्हा मी इथे समोर असताना माझ्या डोळ्यासमोर या पृथ्वीला तू कुठेही घेऊन जाऊ शकत नाही. आणि तू काय रे, समोरासमोर तुझं बळ काहीच नाही. तुझ्या ठिकाणी काही जी मायावी शक्ती आहे त्या मायावी शक्तीच्या आधारे तू इकडे तिकडे लपून छपून अनेक दैत्यांना जिंकून घेतलंयस, त्यांना मारलायस, ठार केलायस. ह्याच्यासाठी तुला देवाने सांभाळलंय का? जरा स्वतःशी विचार कर. तुझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बळ नाहीये, केवळ योगमाया एवढंच तुझं संरक्षक कवच आहे. आता बघ, आत्ताच्या आत्ता मी तुला समाप्त करतो आणि आतापर्यंत ज्या ज्या असुरांचा माझ्या बांधवांचा तू वध केलास ना, त्यांच्या निमित्त निर्माण झालेला शोक सुद्धा मी आता दूर करतो. एका क्षणात माझ्या हातून आता ही गदा सुटली आणि तुझ्या मस्तकावर त्या गदेचा प्रहार झाला की चिंध्या चिंध्या होतील तुझ्या मस्तकाच्या आणि तू मरून जाशील. आणि मग तुझी आराधना करणारे हे जे की देवतागण आहेत, ऋषीगण आहेत, ते सगळेच एखादा वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे त्यांचं जीवन सुद्धा ध्वस्त होऊन जाईल. हिरण्याक्ष अशा प्रकारचे उद्धटपणाचे बोल भगवंताला ऐकवतोय. पण भगवंताने काही तिकडे लक्ष दिलं नाही. आपल्या सुळ्याच्या टोकावर घेतलेल्या पृथ्वीला ती सुद्धा याच्या बोलण्यानं घाबरी घुबरी झालेली होती. तिला तसंच बाहेर घेऊन आले आणि एका ठिकाणी भगवंतानी तिला स्थिर केलं. पाण्यातून तिला बाहेर कसं काढलं, भागवतकार म्हणाले की मगरीच्या मिठीतून, मगर मिठीतून एखादा गजराज, भला मोठा हत्ती आपल्या सर्व हत्तींसह जसा बाहेर येतो आणि बाहेर येताना त्याला अनेक प्रकारच्या जखमा होतात, रक्त वाहत असतं, पण तिकडे दुर्लक्ष करून
तो जसा बाहेर येतो तसंच भगवंत या पृथ्वीला घेऊन बाहेर येत होते. आपल्या बोलण्याचा भगवंतावर काही परिणाम होत नाही असं बघितल्यानंतर हा आणखीन वज्रासारख्या अत्यंत कठोर आवाजात बोलायला लागला. काय रे म्हणाले, तुला काही पळून जायला लाज वाटत नाही? हे असं पळून जाणं ना हे दुर्जनांना चोहून दिसतं. पण भगवंतांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पृथ्वीला पाण्याच्या वर आणलं आणि व्यवहार योग्य अशा एका ठिकाणी तिला स्थित केलं. तिच्या ठिकाणी आपल्या आधार शक्तीचा संचार केला आणि हे बघितल्यानंतर हिरण्याक्षाच्या समोरच ब्रह्मादी सगळ्या देवतांनी भगवंताची स्तुती केली, त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला आणि नंतर भगवंतांनी आपली गदा घेतली हातात आणि आपल्या पाठोपाठ येणाऱ्या हिरण्याक्षाला ते एकीकडे अत्यंत रागावून क्रोधपूर्ण पण दुसरीकडे हसत हसत त्याच्यावर आपल्या कटुवाक्यांचा वर्मी घाव घालत बोलायला लागले. काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.